नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जयपूरमध्ये मोठा परीक्षा घोटाळा उघडकीस. RUHS पॅरामेडिकल डिप्लोमा परीक्षांमधील कॉपी रॅकेटचा पर्दाफाश. 5 विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याप्रकरणी 4 जणांना अटक. राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्या भाजप विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. रामाची दानपेटी लुटणाऱ्यांचा निषेध. विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. जालन्यात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाला अटक. आरोपींकडून धारदार तलवार, खंजीर आणि कट्यार असा 4,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरातील काळुडे वसाहतीत रस्ता नसल्यानं नागरिक हैराण. मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू, नागरिकांचा इशारा. लासलगावात जैन मंदिर, मोबाईल दुकान आणि पंजाब नॅशनल बँकेत चोरी. लाखोंचा ऐवज लंपास. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परभणीच्या जिंतूरमध्ये जुन्या वादातून चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. आरोपीची ओळख अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बागलांमध्ये बिबट्याचा थरार. बिबट्या आणि कुत्रा एकमेकांना भिडले. बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार. पळ काढल्यानं सुरक्षा रक्षक वाचला. साताऱ्याच्या भिलार परिसरात घरात घुसून बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. घरात जेवायला बसलेल्यांची उडाली बांबेरी. भिलार परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. अमरावतीच्या मेळघाटातील 200हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी परजिल्ह्यात आश्रम शाळेत रवाना. मेळघाटातील शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. प्रशासनाने प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. रायगडच्या रोहा हनुमान टेकडी येथील ऑइल सदृश्य पदार्थ रस्त्यावर सांडल्यानं विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा अपघात. कॉलेजला येणाऱ्या 3-4 विद्यार्थ्यांसह शिक्षक किरकोळ जखमी. रस्त्यावर माती टाकण्याचं काम सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.